चंद्रगुप्त नावाचा एक दुष्ट त्यांनी एक पत्र लिहून पाठवलं राघोजी पेशव्यांना. राघोजी दादा पेशवे यांना एक पत्र लिहिलं की या बाईचा सासराही मेला, या बाईचे नवराही मेला, मुलगाही मेला. आता तुम्ही हे जे माळवा प्रांत आहे, जो दादांनी सांगितलं की 6 पुंडिल सरांनी सांगितलं की 6 राज्य मिळून एक जो प्रांत होता, आजचे 6 राज्य, हा प्रांत तुम्ही गिळंकृत करा. काय असते, शेजाऱ्याच्या घरी माणूस नसला की आपण तिथं आदल्या दिवशी गाडी लावतो, दुसऱ्या दिवशी आपली टाकी ठेवतो, तिसऱ्या दिवशी गाळपीट सोडतो, चौथ्या दिवशी त्याच्याच शेजाऱ्याच्या दारी त्याची ताकद जर समजा कमी असली, भांडू शकला नाही तर फुटावी रोयतो ना आपली म्हैस कधीच बांधतो, येता जाता मारेना त्याला लाता. म्हणजे अशा पद्धतीत हा गंगाधर यशवंत चंद्रगुप्त नावाचा मुनीम यांनी पत्र लिहिलं आणि सांगितलं की आता ही आपला होणे, आता हिला कोणीही आश्रयाला नाहीये, तर तुम्ही या माळवा प्रांतावरती स्वारी करून हे राज्य गिळंकृत करा. याचा काय फायदा, याला मोठं पद भेटत होतं, बरोबर आहे की नाही. एकामेकाची चुगली करण्यात जेवढा वेळ जास्त जाते ना, तो खूप सुंदर जात असते, मनाला शांती वाटते त्यांनी. तर असं पत्र लिहिलं आणि 30,000ची फौज घेऊन राघोजी पेशवा आगेकूच करायला लागला. गुप्तहेरांनी पुण्यश्लोक राजमाताकडे खबर पोहोचवली की राघोजी पेशवा आपलं राज्य जे माता जिजाऊ फुले शाहू आंबेडकर यांना जे राज्य सुराज्य बनवायचं होतं, असं एक सुराज्य बनलेलं राज्य, साधी गोष्ट नाही. 5,000 मंदिरांचं जीर्णोद्धार करणे साधी गोष्ट नाहीच आहे. जेव्हा ज्यांनी घरं बांधले त्यांना माहिती की आपलं घर बांधताना काय ताल होते. तर 5,000 मंदिरांचे आपल्याला हे अहिल्यादेवी ही शिकवलीच नाही महाराज. अहिल्यादेवी कोणती शिकवली, ऋषी गौतमाची अहिल्या. अंधश्रद्धेत कसं ढकलता येईल की जी अहिल्या चालत चालत पार अयोध्येपर्यंत गेली, तिथं श्रीरामाच्या पायाखाली दगड होऊन राहिली, म्हणजे बाईची दगड झाली, ती शिकवली आपल्याला. ही इतिहासात नाही शिकवली. पण जो श्रीरामाचं मंदिर बांधण्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा या माऊलीचा आहे. 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन न घेता बाबा लिंगराज भुवनेश्वराचं मंदिराचं बांधकाम या माऊलीनं केलं, यांच्या स्वतःच्या खजिन्यातून केलं. या गोष्टी आम्हाला सांगितलं. एका हाती शस्त्र आणि दुसऱ्या हाती शास्त्र. आता इथे हाही जो फोटो दिसते आहे तुम्हाला, हा हेतू परस्पर बनवलेला फोटो आहे. म्हणजे या फोटोवरती मी बरेचसे इतिहासकाराचं म्हणणं बघितलं की हेतू परस्पर तलवारीच्या जाग्यावरती पिंड दाखवली की लोक कशा अंधश्रद्धेत गुंतून पडतील. नुसतं देवळच बांधले नाही, इथल्या शेतकऱ्याचा शेतसारा माफ करून प्रत्येक शेतकऱ्याला 12 वृक्ष दिले. 7 वृक्षाचं जे उत्पन्न निघेल ते तुमच्या कुटुंबासाठी खर्ची करा. 5 वृक्षाचं उत्पन्न, या फळांचं उत्पन्न हे तुम्ही सरकारात जमा करा. तेही होत नसेल तर 12 वृक्षाचं उत्पन्न तुमच्याच कुटुंबासाठी कुटुंब व्यवस्थेकरता वापरा. न्यायनिवाडे, राजकारण, मुत्सदी, अर्थकारण, समाजकारण या सगळ्या गोष्टींनी निपुण असलेली, याच गुणे मातृदेवो भव वेदानी प्रारंभीच केला गौरव, स्त्री पुरुष रत्नाची खान अपूर्व म्हणूनच वंदिली ग्रंथी. तशी नाही वंदिली. विद्या गुरुची थोर, आदर्श मातेचे उपकार, गर्भापासून संस्कार तिचे बालकावरी. साधी गोष्ट नाही. कधी कधी कठोर आणि कधी कधी प्रेमळ, हे फक्त आईलाच जमत. गंगाधर चंद्रगुप्तांनी या दिवाणांनी राघोजी पंथाला दिलेली चिठ्ठी आणि त्या चिठ्ठीवर अंमल केलेली राघोजी पेशवेनी राज्य गिळंकृत करण्याकरता स्वारी दिलेल्या गुप्तहेरांनी खबरा पुण्यश्लोक राजमाता अहिल्या देवीनी
राघोजी पेशव्यांना पत्र लिहिलं आणि सांगितलं की तुम्ही आमच्या माळवा प्रांतावर जे आक्रमण करण्याच्या हेतूने आगेकूच करत आहात हा तुमचा भ्रम आहे. कारण जगाच्या इतिहासामध्ये ऑल्बर्ट म्हणतोय एलिझाबेथ राणी व्हिक्टोरिया, ज्या महाराणी व्हिक्टोरिया आहेत, यांच्याही पहिला नंबर म्हणून पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकरांचा लागतो. का? कारण जगात एकमेव राणी अशी आहे की तिनं 5000 महिलांची फौज उभारली होती. नुसते नको उच्च शिक्षण हे तो गेले मागील युगे लपून, आज पाहिजे कष्टिक बलवान सुपुत्र भारताचा. अशा 5000 इतिहासामध्ये सगळ्यात पहिली आणि शेवटची नोंद आहे की 5000 महिलांची तुकडी तयार करणे, ज्या महिलांना दांडपट्टा, भालाफेक, तलवारबाजी या गोष्टी शिकवणे. राघोजी पेशव्यांना लिहिलेलं पत्रामधला मजकूर असा की तुम्ही जर माझे पती, माझे सासरे, माझा मुलगा, माझा जावई मेलेला असताना मला तुम्ही कुठली सांत्वन भेट न देता जर माझं राज्य गिळंकृत करण्याच्या हिशोबाने जर आगेकूच करत असाल तर ही तुमची सगळ्यात मोठी चूक आहे. कारण तुम्ही एका महिलेशी युद्ध करणार आहे आणि महिलेशी युद्ध करून जिंकणे फार मोठी वाहवा होणार नाही, पण आणि या युद्धाचं नेतृत्व मी करणार आहे आणि मी तुमच्या हत्तीला भाल्याने मारून तुम्हाला हत्तीच्या पायी घेऊन पूर्ण गावभर दिंडोरा काढेल. त्यावेळेस तुमची जी नामुष्की होईल त्यालाही कारणीभूत तुम्हीच असाल. म्हणजे एवढा दम, याला म्हणतात मुत्सदी राजकारण. कुठलीही गोष्ट खर्च न करता नुसतं एका पत्र व्यवहारावरती पूर्ण डाव हाणून पाडण्याचं जे राजकारण पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवींनी केलं. नंतर त्यांची सांत्वन भेट झाली. नंतर त्या सांत्वन भेटीमध्ये सांगण्यात आलं की तुमच्या दिवाणांनी काय केलं, घरचेच धनी घराचे वैरी निघाले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांनी दिवाणजीला वाटलं की आता आपलं काही खरं नाही, आपलं जर समजलं तबिंग फुटलं तर आपली खैर नाही. त्यांनी सांगितलं मी काय करतो, संन्यास घेतो. संन्यास घेण्यासाठी भारत भ्रमण करतो. महाराणींनी सांगितलं आपल्या की भारत भ्रमण करायची गरज नाही, संन्यासाला भारत भ्रमणाची आवश्यकता नाही. तुम्हीच ज्यावेळेस पत्र आपल्या दरबारातून बाहेर गेलं त्याच वेळेस मला कळलं, परंतु या सगळ्या गोष्टी शांततेत सबुरीनं चालू होत्या, म्हणून तुमची जागा आता अंधार कोठडीत आहे. त्यांनी जो न्याय निवाडे केले, हा न्याय निवाडा करताना आरोपी आणि फिर्यादी दोघांचं समाधान झाल्याशिवाय न्याय निवाडा होत नव्हता आणि दोघांनाही तो न्याय मान्य असायचा. हे महत्वाचं. त्यांनी त्यांच्या उभ्या आयुष्यामध्ये एकदा दरोडेखोरांना फाशीची शिक्षा सुद्धा फरमावली. एवढंच नव्हे तर घरच्यांना आणि समाजातील प्रत्येक घटकांना न्याय व्यवस्थेत समानतेचा हक्क प्राप्त करून दिला. सगळ्यांनी सांगितलं सतीची प्रथा बंद पाडली. सती स्वतः जात होत्या, परंतु सासरे मल्हारराव होळकर यांनी सांगितलं की एवढी मुत्सदी, एवढी हुशार, अर्थतज्ञ, राज्यतज्ञ, पॉलिटिकल सायन्स पूर्ण मुखपाठ असणारी आपली सून जर गेली तर या राज्याला कोण वारसदार राहील. वारसदारावरून सुद्धा वारसदाराचा हक्क सुद्धा याच मातेने दिला त्यावेळेस 300 वर्षाच्या आधी. आणि या 300 वर्षाच्या इतिहासानंतरही आज आपल्या हृदयात त्यांच्याविषयी जी आपुलकी, प्रेम, सद्भावना, त्यांचे अनंत उपकार आपल्यावरती, जो अपने लिए जीते वो जीना नहीं है, जो सेवा में मरते वो मरना नहीं है,
आजही आपल्या त्यांची ज्योत जिवंत आहे. हा कार्यक्रम जरी भाऊने पहिल्यांदा घेतला असेल तरी या कार्यक्रमाची भरपूर उपस्थिती आहे असं मी निश्चितरित्या, कारण कुठंतरी सुरुवात पाहिजे. दंगा करण्यासाठी लय मोठे लोक एकत्रित थोडेच जमा होतात. पहिले दोघच जण काहीतरी करतात, त्या दोघांतून एकूण 4-5 जण, तिकून 4-5 जण झाले, 10 जण, मग मारामारी, मग पुढं गाव बंद, रस्त्याने पैताना आपल्याला टीव्हीवर दाखवतात, त्याच्यानंतर 200-500 लोक होते. हंगामा खड़ा करना ये मेरा मकसद नहीं है, ये मेरे सीने में नहीं तो तेरे सीने में सही ये आग कहीं ना कहीं जलनी चाहिए. तर अशा पद्धतीत त्यांनी त्यांच्या मुलाचा जो न्याय निवाडा केला तो सुद्धा खूप चांगल्या भाषेत वर्णन केला की जेव्हा मालोजी होळकर स्वतःचा रथ घेऊन भ्रमणाकरता निघालेले असताना राजमाता सुद्धा त्यांच्या पाठीमागे होत्या. गायीच्या गाय आणि वासरू रोड क्रॉस करत असताना गायीने आधी रोड क्रॉस केला, नंतर वासरू येत होतं तर ते त्यांच्या रथाखाली चेनलं होतं. रथाखाली चेनल्यानंतर विचारलं राजमातेचा मागून रथ आला, हा तर रथ निघून गेला मुलाचा. विचारलं की हे वासरू, म्हणजे गाय तिथं विवळत होती, त्या वासराच्या सोबत फिरत होती. वासरू कशामुळे मेलं? लोकांनी सांगितलं बा रथामुळे मेलं. रथ कोणाचा गेला? रथ मुलाचाच गेला, पण कोणी सांगायला धोजत नव्हतं. घरी आल्याच्या नंतर त्यांच्या पत्नीला म्हणजे यांच्या सुनेला, राजमातेनं स्वतःच्या सुनेला विचारलं की जर एखाद्या गाईचा बाईचा मुलगा जर मेला तर तो ज्याने मेला त्याला काय शिक्षा दिली पाहिजे? त्यांनी सांगितलं त्यालाही तीच शिक्षा दिली पाहिजे. पण तिला हे माहित नव्हतं की यात अटकणारा आपलाच नवरा आहे म्हणून. इतिहासकारांनी त्याला रंगवलं म्हणा. त्याच्यानंतर स्वतःच्या मुलाला जिथं वासरू मेलं होतं त्या जागी बांधून, पण रथ हाकलण्यासाठी कोणीच तयार नव्हतं, स्वतः राजमाता त्या रथावर बसल्या अशी इतिहासात नोंद आहे. तर एवढं स्वतःच्याही परिवाराचं न्यायदान इतक्या पद्धतशीरपणे करणाऱ्या राजमाता अहिल्यादेवी होळकर आजही आपल्या जिवंत आहेत. आपण आपल्या 6 पिढ्यांची नावं, मला तरी नाही माहिती की आपण आपल्या 4च पिढ्यांची नावं माहिती आहेत आपल्याला बघा. आणि एवढं मोठं साम्राज्य असतानाही सगळ्यात महत्वाची गोष्ट त्यांचा जो आदरातिथ्य सन्मान हा किती असावा, किती होता. राघोजी पेशव्याची पत्नी आनंदीबाईला कसं असते, दुसऱ्याची कीर्ती कुणाला सहन होत नाही. आणि महिलांच्या बाबतीत तर गुण जरासा एक्स्ट्राच आहे. आनंदीबाईला वाटलं पुण्यश्लोक अहिल्यादेवीची एवढी राज्यभर कीर्ती, देशभर कीर्ती पसरत आहे, असं आहे काय नेमकं हे तपासण्यासाठी मोहिमेवर स्वतःची दासी पाठवली आनंदीबाई माळवा प्रांतात आल्यात, राजमातेच्या दरबारात आल्यात. त्यांचा जो आदरातिथ्य झाला, आदरातिथ्य, त्यांची राहण्याची व्यवस्था, त्यांच्या देखत 2-4 निवाळे, ह्या सगळ्या गोष्टी आणि त्यांच्या चेहऱ्यावरील तेज हे निहाळत असताना त्यांच्याकडून मिळालेली ती प्रेमळ वागणूक, त्या सगळ्या गोष्टी वापस घेऊन जात असताना तिथं गेल्याच्या नंतर आनंदीबाईला काय सांगावं याच प्रश्नाच्या भानगडीत त्यांची दासी विचारलं, आले तुम्ही भ्रमण करून आणि कशाबद्दल कीर्ती आहे त्यांची? सगळ्यात पहिले तर त्यांनी सांगितलं मी काय जे सांगेन त्याबद्दल मला कुठलीही शिक्षा होणार नाही, पण निश्चितच तुमच्यापेक्षा त्याच्यात चांगले गुण आहेत. आणि मी जवळजवळ 7 ते 8 दिवस ती दासी महाराणीच्या व्यवस्थेत होती. आणि या व्यवस्थेमुळे आणि तिथल्या न्यायदानामुळे लोकांच्या माता तशी होणारच नाही. लोकांची जे जे शिकवावे स्वतः आपणच ते आचरावे, नुसते पुढारी म्हणून न मिळवावे, तेने आदर न वाढे. समजा मी जर सांगितलं तुम्हाला झाडाची लागवड केली पाहिजे आणि मी कधीच झाडं लावले नाही,
पटणार का तुम्हाला? नुसतं भपेल्या मारण्यासारखं होईल. लाख बोलक्याहून तोरण एकची माझा कर्तबगार, हे वचन पाळून सुंदर गाव सुधारावे कार्याने. कार्याने सुधारावं लागेल गाव. आता दोन चार 5 वर्षापूर्वी मी आलो तो खूप खोल रस्ता होता. आता आलो मी डायरेक्ट एकदम वर आला. कसं आहे 40.5 पर्यंत टेम्परेचर चाललेलं आहे. सज्जनो, त्यांनी जे जनतेसाठी लोकाभिमुख कार्य केलं त्या कार्याला माझं खूप खूप नमन आहे. आणि त्यांच्याकडे हे एवढं मोठं भांडवल असताना, एवढी मोठी संपत्ती असताना, त्यांना या गोष्टीची गरजही नसताना समाजातील प्रत्येक घटकांसाठी जे कार्य, अतुलनीय कार्य केलं. बघा आपलं अस्तित्व किती आहे. आपलं अस्तित्व आपणच तपासतो. 2 ट्रिलियन आकाशगंगा आहे. किती? 2 ट्रिलियन. अभ्यास करा तुम्ही. कधी कधी लोक म्हणतात की नाही मी काय समजतो त्याला 5 एकर गेली तर चालते. बरोबर आहे ना? म्हणताना म्हणतो आपण पेरुकीचं आपण गावच एकच घेतो. मग आपल्या इतकं कोणी वाईट नाही. आपण का साधे लोक आहो का? आपण साधे लोकच नाही. फुले शाहू आंबेडकरांचे वारसदार आहो आपण. लहान श्रीमंत आहो का? नाही नसू ना पैशानं, पण विचारानं आहो ना. विचारानं माणूस भिकारी नसावा. पैशाने असू द्या, गरीब काही हरकत नाही, पण आपण फुले शाहू आंबेडकरांचे वारसदार आहोत. ती रक्ताचे नसलो म्हणून काय झालं, विचाराचेच आहो ना. 2 ट्रिलियन आकाशगंगा आहे. 2 ट्रिलियन आकाशगंगेमधील एका आकाशगंगेत आपण राहतो. एका आकाशगंगेत असंख्य कोटी एवढे तारे, ग्रह आहेत. त्याच्यातला एक ग्रह की जो पृथ्वी, आणि त्या पृथ्वीच्या वरती 192 ते 7 खंड, त्यातल्या एका आशिया खंडात, त्यातल्या एका भारत देशात, त्या भारत देशातल्या एका महाराष्ट्र राज्यात, आपण बुलढाणा जिल्ह्यात खामगाव तालुक्यात आंबेटाकरीच्या बीओ मध्ये लहान्या परिस्थितीत आपण किती 2 ट्रिलियन आकाशगंगेतील शून्य अस्तित्व आहे. शून्य असो आपल्या अस्तित्वाविषयी. कारण आपल्याला मोठं होण्याकरिता फार मोठं करायची गोष्ट नाही. आनंद घेण्यासाठी पैशाची गरज नाही. फक्त पैशाची गरज कशासाठी आहे? नसता मोठेपणा घेऊन फिरायसाठी पैशाची गरज वाटते. पण प्रत्येक हा जो कार्यक्रम, सुंदर असा कार्यक्रम इथं घडून आणला. माझे क्लासमेट आहेत गजाननराव कुंदील, आणि त्यांचा खूप आग्रह होता की नाही यावंच लागते. पण रवी महाराज आहेत ना, म्हणजे रवी महाराजची दुकान दर गुरुवारीच असते इथं. काहीतरी वेगळं पाहिजे, कोणीतरी प्रतिस्पर्धी लागेल ना, की त्याच्याशिवाय हे काही भाव सोडत नाही, उधारे देत नाहीत. मग रवी महाराज तुमच्या खूप परिचित आहेत. माझ्याच्यानी काही बोलताना काही चुकीचं बोललं गेलं असेल, होते कधी कधी चुकीचं बोलल्या कोणाच्यानी जाते. याचे एक सुंदर उदाहरण देतो. एका पेपरमध्ये एक जाहिरात आली की 25 वर्षापासून ज्यांनी ऍक्सिडेंट केला नाही त्याला चांगलं पारितोषिक देण्यात येईल. बघा चुकीचं कसं घडते. 25 वर्षापासून ज्यांनी ऍक्सिडेंट केला नाही महाराज त्याला बक्षीस दिला जाईल. इंटरव्ह्यू घेऊन वृत्त संकलन करता इंटरव्ह्यूची तारीख ठरली. इंटरव्ह्यू करता बरीचशी गर्दी आली की 25 वर्षापासून गुरुजी ऍक्सिडेंटच झाला नाही. एक व्यक्ती, पहिला व्यक्ती गेला. वृत्त संकलन करत्यांनी विचारलं तुम्ही ऍक्सिडेंट कधीच केला नाही? 25 वर्षापासून गाडी चालवता? मी कधीच नाही केला म्हणे ऍक्सिडेंट. खरंच विचारतो म्हणे कधीतरी ऍक्सिडेंट झालाच नाही का? नाही म्हणे एकदा फक्त गाडीवरून पडलो होतो, तो ऍक्सिडेंटच झाला. चालू तिकडे बोलावा, दुसरा बोलावा. त्याला विचारलं गाडी किती वर्षापासून चालवता? 30 वर्षापासून. ऍक्सिडेंट माझ्या त्याने कधीच नाही झाला, फक्त पुढच्या ट्रकवाल्याने मला ठोकलं. आलं का लक्षात? नाही हाही चालणार आहे का त्याच्या कॅटेगरीतून बाहेर? पण तिसरा आला त्यालाही हाच प्रश्न, तुम्ही ऍक्सिडेंट कधीच नाही केलाच नाही म्हणे. ऍक्सिडेंट केला नाही. परत विचारतो म्हणे
खरंच अपघात केला नाही का तुम्ही? अजिबात केला नाही. तुमच्या चेहऱ्यावरचे असे हावभाव होते की खरंच केलाच नसेल. मग याच नेमकं रहस्य काय आहे? म्हणजे तुम्ही ऍक्सिडेंट केला नाही म्हणजे 25 वर्षापासून गाडी गॅरेजला लावून ठेवलेल्या बाहेरच काढली होते कधी कधी. म्हणजे कधी कधी काय की आमच्या ज्याने चुकीचं बोलल्या जाते बोलताना आणि ऐकणार आहे त्याचा तो त्याच्या हिशोबाने अर्थ घेतो, तोही तिकडचा ऍक्सिडेंट होते. आणि ज्याची गाडी गॅरेजलेच लागेल आहे त्याचा ऍक्सिडेंट व्हायचा प्रश्न नाही. असो, माझ्या त्यांनी काही बोलताना चुकीचं बोललं गेलं असेल, आपण उदार अंतःकरणाने माफी द्याल अशी आशा करतो. मला इथं बोलवलं आणि जो मान सन्मान दिला त्याबद्दल मी मनस्वी आभार व्यक्त करतो. आणि या कार्यक्रमाची अत्यंत आवश्यकता आहे. हे जयाचे अनुभव आले त्यांचे जन्म मरण मृत्यू संपले, हे महत्वाचं. मी काही तुम्हाला सांगणे इतका फार मोठा व्याख्याचा नाही. तुमच्यातच मी लहानाचा मोठा झालेला आहो आणि बाजूच्याच गावचा आहो, त्यामुळे काही विषय नाही. असो, माझ्या ज्यांनी काही चुकलं असेल त्याबद्दल मी क्षमस्व. जय गुरु.